नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती. या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण एसएससी जीडी भरती 2024-25 साठी लेखी परीक्षेचा कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो ग्राउंड साठी याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. तर त्यासाठी आता मागील जी 2023-24 ची भरती झालेली आहे मित्रांनो, त्याचं ऑफिशियल पीडीएफ मी इथं ओपन केलेले आहे. इथे प्रत्येक पदानुसार कॅटेगरीनुसार किती कट ऑफ लागलेला आहे त्याच्याविषयी माहिती दिली आहे आणि त्यावरून 2024 आणि 25 ची जी आता एसएससी जीडी भरती आहे मित्रांनो, 44,000 पेक्षा जास्त जागा आहे. तर त्यानुसार आपल्याला कॅटेगरीनुसार आणि पदानुसार महाराष्ट्राचा कट ऑफ किती जाऊ शकतो याविषयी माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. जर तुम्ही एसएससी जीडी भरती 2024-25 साठी अर्ज केला असेल तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे. तर नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. यामध्ये आपण प्रत्येक पदानुसार आणि त्यासोबत आपण प्रत्येक कॅटेगरीनुसार विचार करणार आहोत आणि महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राचा आपण यामध्ये विचार करणार आहोत. इथे बघा प्रत्येक पदानुसार आणि कॅटेगरीनुसार कुठं किती कट ऑफ लागलेला आहे त्याच्याविषयी माहिती दिली. आता आपल्याला महत्त्वाचं असणार आहे महाराष्ट्र. तर बघा इथे खाली आल्यानंतर इथे आपल्याला फिजिकल साठी कुठं किती कट ऑफ लागलेला आहे त्याच्याविषयी इथं माहिती दिलेली आहे आणि इथं आपल्याला प्रत्येक राज्यानुसार इथं आपल्याला एरिया म्हटलेला आहे, ठीक आहे, आणि त्यासोबत कॅटेगरी, त्यानंतर कॅन्डिडेट, एकूण मार्क म्हणजे किती मार्कांचा कट ऑफ लागलेला आहे आणि याच्याविषयी इथं माहिती दिलेली आहे जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. कट ऑफ डिटेल इथे तुम्हाला बघण्यासाठी भेटून जाईल, ठीक आहे. आता इथं प्रत्येक स्टेट वाईज दिलेली मित्रांनो. आता यातील आपल्याला महत्त्वाचं असणार आहे महाराष्ट्र राज्य. महाराष्ट्र राज्याची आपण इथं माहिती बघणार आहोत. परंतु त्या अगोदर पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर आपल्यासाठी एसएससी जीडी भरती 2024-25 साठी अतिशय महत्त्वाच्या पुस्तकांची माहिती देऊन घेतो मित्रांनो. तर हे सर्व पुस्तकं जी आता मी तुम्हाला सांगणार आहे, सर्व पुस्तकं चष्कू प्रकाशनाची पुस्तक आहेत मित्रांनो. हे सर्व पुस्तकं तुम्हाला एसएससी जीडी भरती 2024-25 साठी अतिशय महत्त्वाचे असणार आहे. बघा सर्वप्रथम आपण पुस्तकाचं सॅम्पल पेज म्हणजे स्वरूप जाणून घेऊया आणि त्यानंतर प्रत्येक पुस्तकाविषयी माहिती जाणून घेऊया. तर बघा हे सर्वप्रथम गणिताचं पुस्तक मी इथं ओपन केलेले मित्रांनो, सॅम्पल पेज ओपन केलेले. इथे बघा आता गणितामध्ये जर म्हटलं तर जेवढे पण महत्त्वाचे टॉपिक आहेत ते टॉपिक तुम्हाला बघण्यासाठी भेटून जाईल. इथे अनुक्रमिका वगैरे तुम्हाला दिलेले आहेत आणि सर्व पुस्तकं चष्कू प्रकाशनाची असणार आहेत मित्रांनो, हे देखील लक्षात ठेवा, ठीक आहे. आता यामध्ये जो पण आपला पहिला टॉपिक आहे त्या पहिल्या टॉपिक विषयी संपूर्ण माहिती तुम्हाला इथं बघण्यासाठी भेटून जाईल. यामध्ये जेवढे पण महत्त्वाचे सूत्र वगैरे असतील, महत्त्वाचे पॉइंट असतील ते तुम्हाला इथे दिलेले आहेत, जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. आणि त्यानंतर खाली आल्यानंतर आता जे पण प्रश्न उत्तर दिलेले आहेत मित्रांनो, ते प्रश्न कधी आलेत, कोणत्या वर्षी आले, तर लेटेस्ट 2024 चे प्रश्न तुम्हाला यामध्ये बघण्यासाठी भेटून जातील. 2023 चे प्रश्न बघण्यासाठी भेटून जातील. कोणत्या शिफ्टला कोणत्या तारखेला हे प्रश्न विचारले गेले होते हे तुम्हाला या पुस्तकामध्ये दिलेले मित्रांनो. असं नाही की फक्त उत्तर दिलेत, यांचं स्पष्टीकरण सुद्धा तुम्हाला या पुस्तकामध्ये दिलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला समजून येईल कोणता प्रश्न कधी आला होता, त्याचं स्पष्टीकरण वगैरे तुम्हाला खाली बघण्यासाठी भेटून जाईल. इथे बघा उत्तर मला दिले मित्रांनो आणि त्यानंतर इथे खाली स्पष्टीकरण दिलेलं आहे. सर्व प्रश्नाचं स्पष्टीकरण या स्वरूपामध्ये दिले, जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. तर अशा प्रकारचे चष्कू प्रकाशन याद्वारे आपल्याला हे पुस्तकं उपलब्ध करून देण्यात येत आहे मित्रांनो, यांचा देखील तुम्ही लाभ घेऊ शकता. आता यामध्ये कोणकोणते पुस्तकं तुम्हाला दिली जाणार आहे त्याच्याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया आणि त्यानंतर लगेच पुढे आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा हे सर्व पुस्तकं चष्कू प्रकाशनाद्वारे तुम्हाला भेटणार आहेत मित्रांनो. ऑनलाईन तुम्ही ऑर्डर करू शकता, त्याच्याविषयी पुढे माहिती आपण बघणार आहोत. तर बघा यामधील आपल्याला पहिलं पुस्तक कोणतं असणार आहे, रिझनिंग साठी हे पहिलं पुस्तक असणार आहे. सेकंड पुस्तक मॅथ साठी, त्यानंतर सामान्य ज्ञानसाठी आणि हिंदीसाठी. जे आपल्याला 4 सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टनुसार आपल्याला हे पुस्तकं बघण्यासाठी भेटून जातील. जे स्वरूप आणि सॅम्पल पेज दाखवलं त्या स्वरूपामध्ये हे पुस्तकं असणार आहे. 4ही पुस्तकं मित्रांनो लेटेस्ट तुम्हाला आलेले प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण वगैरे या पुस्तकामध्ये दिलेले आहेत मित्रांनो, ठीक आहे. तर त्यासाठी हे सर्व पुस्तकं आपल्याला चष्कू प्रकाशनाद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत, त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता. जर तुम्हाला पाहिजे असेल तर ही त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे मित्रांनो चष्कू प्रकाशनाची, तुम्ही यावरून ऑर्डर करू शकता किंवा Amazon, फ्लिपकार्ट वरती तुम्ही हे सर्च करू शकता चष्कू प्रकाशनाचे एसएससी जीडी साठी 2024-25 साठी हे पुस्तकं. तर ते देखील तुम्हाला Amazon वरती बघण्यासाठी भेटून जातील, तिथून तुम्ही हे ऑर्डर करू शकता मित्रांनो. कॉम्बो पॅक घेतला तर तुम्हाला हे 4ही पुस्तकं एकत्रित भेटून जातील. वेबसाईटवरती तुम्हाला डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे, तिथून हे पुस्तकं तुम्ही ऑर्डर करू शकता आणि इतर संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता, ठीक आहे. तर अशा प्रकारची पुस्तकांची लिस्ट सुद्धा तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमाने मी देऊन टाकलेली आहे. बहुतेक विद्यार्थी प्रश्न विचारत होते, कमेंट करत होते की आम्हाला पुस्तकांची लिस्ट द्या, तर पुस्तकांची संपूर्ण लिस्ट तुम्हाला इथे मी देऊन टाकलेली आहे. तर चला आता जर म्हटलं तर 2024 चा लेटेस्ट कट ऑफ किती लागलेला आहे त्याच्याविषयी माहिती जाणून घेऊया. तर त्यासाठी आपण डायरेक्टली महाराष्ट्राचा कट ऑफ बघणार आहोत. बघा इथे महाराष्ट्र आलेले आहे, ठीक आहे. आता प्रत्येक
प्रत्येक इथं जर म्हटलं तर राज्यानुसार कट ऑफ वेगवेगळा लागलेला आहे मित्रांनो. महाराष्ट्राचा थोडा कमी लागलेला आहे. ठीक आहे. इतर जर म्हटलं तर इतर जे पण राज्य आहेत त्यांचा थोडा कट ऑफ जास्त लागलेला बघण्यासाठी इथं भेटलेला आहे. तर यानुसार आपण महाराष्ट्राचा कट ऑफ विषयी माहिती बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला तयारी कशी करायला पाहिजे, किती मार्कांचा कट ऑफ लागत आहे ते तुम्हाला इथं समजून येणार आहे. तर यामध्ये बघा एरिया दिलेले मित्रांनो, त्यानंतर कॅटेगरी, त्यानंतर इथं एकूण कॅन्डिडेट किती सिलेक्ट झाले त्याच्याविषयी माहिती दिली. ठीक आहे. त्यानंतर जर म्हटलं तर मार्क दिलेत, त्यानंतर पार्ट ए बी याचे मार्क दिलेत आणि त्यानंतर इथं डेट ऑफ बर्थ वगैरे यांच्याविषयी माहिती दिलेली आहे. ठीक आहे. हे तुम्हाला समजून आलं. तर बघा यामध्ये सर्वप्रथम एरियामध्ये आपल्याला जनरल दिलेलं आहे. हे जी म्हणजे जनरल झाला आणि त्यानंतर आपल्याला आरक्षणानुसार इथं कट ऑफ दिलेला आहे मित्रांनो, जे की तुम्ही इथं जाणून घेऊ शकता. आता यामध्ये आपल्याला जनरलचं जर म्हटलं तर ईडब्ल्यूएस यामध्ये आपल्याला विचार केला तर 184 कॅन्डिडेट इथं अवेलेबल आहेत आणि कट ऑफ जर म्हटलं तर 91 लागलेला आहे मित्रांनो. यामध्ये पार्ट ए आणि पार्ट बी मध्ये किती मार्क आहे त्यांच्याविषयी माहिती इथं जाणून घेऊ शकता. याप्रमाणे ओबीसी जर म्हटलं तर आपल्याला 95चा 95.15. ठीक आहे. पॉईंट पुढे बघून घ्या. त्यानंतर एसीचं जर म्हटलं तर 97, त्यानंतर एसटीचा 90, त्यानंतर युआरचं जर म्हटलं तर 97, ईडब्ल्यूचं जर म्हटलं तर 89, ओबीसी जर म्हटलं तर 95, एसी जर म्हटलं तर 93, त्यानंतर युआर पुढे जर म्हटलं तर युआरचं 96. या स्वरूपामध्ये ऑल जर म्हटलं तर आपल्याला फायनल हा कट ऑफ लागलेला आहे मित्रांनो आणि त्यानुसार तुम्हाला इथं अभ्यास करणं गरजेचं असणार आहे. हे संपूर्ण कट ऑफचं तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा हे वेबसाईट वरती सुद्धा तिथून तुम्ही हे डाउनलोड करू शकता. नाही तर इतर माहिती तुम्हाला जी वेबसाईट आहे आपली ssc.nic.in यावरती देखील हे सर्व उपलब्ध आहे. तर तिथून तुम्ही हे पीडीएफ मिळवू शकता. नाहीतर टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा YBD अकॅडमी नावाच्या, तिथे तुम्हाला ही संपूर्ण माहिती भेटून जाणार आहे मित्रांनो. आणि प्रत्येक जिल्ह्यानुसार नव्हे प्रत्येक राज्यानुसार आपल्याला इथे वेगवेगळा कट ऑफ लागलेला बघण्यासाठी भेटलेला आहे. आणि या वरती आलं तर आपल्याला प्रत्येक पदानुसार देखील इथं कट ऑफ वेगवेगळा लागलेला बघण्यासाठी भेटलेला आहे मित्रांनो. ठीक आहे. यामध्ये महिलांचा पुरुषांचा वेगवेगळा कट ऑफ दिलेला आहे, जे की तुम्ही पूर्ण डिटेलमध्ये जाणून घेऊ शकता. आणि आता महत्वाचं म्हणजे यावर्षी कट ऑफ किती लागू शकतो. आता जो पण इथं आपल्याला कट ऑफ दिलेला आहे मित्रांनो, त्याच्या खालीच यावर्षी कट ऑफ लागण्याची दाट शक्यता असणार आहे. आता आपला महाराष्ट्र राज्याचा कट ऑफ मी तुम्हाला इथे दाखवून घेतला. ठीक आहे. हा आपला महाराष्ट्र राज्याचा कट ऑफ आहे. महाराष्ट्र राज्याचा हा जो पण कॅटेगरीनुसार इथं कट ऑफ दिलेला आहे, याच्या खालीच ठीक आहे माझ्या अंदाजानुसार -2 ते -5 ते 7, ठीक आहे, 5 ते 7 एवढ्या मार्कांचा आपल्याला गॅप बघण्यासाठी भेटणार आहे. आणि यावर्षी जर म्हटलं तर कट ऑफ कमी लागेल असा एक माझा वैयक्तिक अंदाज असणार आहे. तर यावर्षी जर म्हटलं तर कॉम्पिटिशन आपल्याला जास्तच असणार आहे, परंतु यावर्षी थोड्या पदसंख्या जास्त आहेत मित्रांनो. ठीक आहे. 44,000 पेक्षा जास्त पदसंख्या आहेत आणि यामध्ये अजून वाढ होण्याची दाट शक्यता असणार आहे, हे लक्षात ठेवा. या पदसंख्या 50,000 पर्यंत जाण्याची दाट शक्यता असणार आहे. त्यानुसार तुम्ही व्यवस्थित तयारी करा. यावर्षी कट ऑफ जास्त खाली येणार आहे आणि त्यानुसार तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा. तुमचं नक्की सिलेक्शन होण्याचे चान्सेस वाढून जातील. बाकी या व्यतिरिक्त अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जी बिल ती तिलाही क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.